नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 6. श्रीनिकाने राजवीरला घरात थांबवून तर घेतले होते, पण आता खरी ओढाताण सुरू होणार होती. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. सूर्याची लाली पोवईच्या शेतात पसरली होती आणि घराच्या दिशेने येणाऱ्या सायकलच्या घंटीचा आवाज श्रीनिकाच्या कानावर पडला. तिचे बाबा निवास पाटील शाळेतून परतले होते. राजवीर खाटेवर अर्धवट झोपलेल्या अवस्थेत होता, पण त्याचे कान सतर्क होते. त्याने हळूच आपल्या उशीखाली हात घातला, जिथे त्याने आपली छोटी पिस्तूल लपवून ठेवली होती. पण पुढच्या क्षणी श्रीनिकाचा हसण्याचा आवाज ऐकून त्याने आपला हात मागे घेतला. ऐक, आज तर खूपच जमलो, निवास पाटील घरात शिरत म्हणाले. त्यांच्या मागे श्रीनिकाची आई सुमती सुद्धा होती. बाबा, आई, या लवकर, हातपाय धुवा, चहा ठेवलाय मी, श्रीनिकाने मोठ्या उत्साहात म्हटले. पण तिचा तो उत्साह पाहून सुमतीला थोडा संशय आला. काय ग श्री, आज काही विशेष? इतका आनंद? सुमतीने विचारले आणि तिची नजर अचानक हॉलमध्ये असलेल्या खाटेवर पडली. तिथे एक अनोळखी तरुण जखमी अवस्थेत पडलेला पाहून सुमतीच्या हातातली पिशवी खाली पडली. निवास, हे हे कोण? सुमतीने घाबरत विचारले. निवास पाटील सुद्धा थप्पकले. त्यांनी राजवीरकडे पाहिले आणि मग श्रीनिकाकडे. श्री, कोण आहे हा मुलगा आणि याला काय झाले? श्रीनिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळी हकीकत सांगितली. अर्थात तिने गोळी लागल्याचा उल्लेख टाळला. बाबा हे राज आहेत, शहरातून आले होते, पण वाटेत त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना खूप रक्तस्राव होत होता, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. राजवीरने तिला आणि मायाजीला जे काही आपली ओळख करून देताना सांगितले होते तेच तिने जसेच्या तसे त्या दोघांना सांगितले. हां, पण त्याने एक सत्य लपवले होते त्या दोघीपासून, की तो कुख्यात गुंड आहे. तर हिने आपल्या आईबाबांपासून लपवले की त्याला गोळी लागली आहे म्हणून. नमस्ते सर, माफ करा, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण तुमच्या मुलीने आज माझा जीव वाचवला आहे. मी थोडा बरा झालो की निघून जाईन. राजवीरने कसाबसा उठण्याचा प्रयत्न केला आणि हात जोडून म्हटले. निवास पाटील हे मनाचे खूप हळवे होते. त्यात राजवीरचा तो चेहरा आणि बोलण्यातील सभ्यता पाहून त्यांचा राग विरघळला. अरे, त्यात माफी कसली? पाहुणा आहेस तू आमचा, आणि जखमी अवस्थेत तुला बाहेर सोडणं आमच्या धर्मात बसत नाही. तू आराम कर. निवास, पण याला जखम कशी झाली? आणि शहरातून हा इथे कशाला आला होता? पण तिच्या आईच्या मनात मात्र अजूनही शंका होती. आई, ते नंतर विचारूया ना, आधी त्यांना काहीतरी खायला देऊया. श्रीनिकाने परिस्थिती सावरली. हो ना सुमती, मलाही खूप भूक लागली आहे. पटकन कांदेभजी करतेस का? मी तोपर्यंत हातपाय धुवून आलोच. बाबाही आता श्रीनिकाला साथ देत म्हणतात. त्यांना कळत होते की सुमती बरोबर आहेत त्यांच्या जागी. पण का कुणास ठाऊक राजचा तो निरागस चेहरा पाहून आपली मुलगी जे वागत आहे ते बरोबरच वागत आहे असं मनाला वाटून गेले. त्याच्या त्या निरागस भोळ्या चेहऱ्याने आज एका बाप बेटीचं त्याच्याही नकळत हृदय चोरले होते. बरं, आणि या बाप बेटीसमोर तिची आई कायमच शरणागती स्वीकारत असे, कारण मेजॉरिटीचा हाही सवाल होताच ना. ताईडे, तूही जा आणि हातपाय धुवून ये. म्यातवर जावई बापूला आवडतो तसा त्यांचा कडक चाय आणि कांदा भजी बनवतो. मायाजी हसून किचनमध्ये जात बोलतात. अरे वा, हे तर मग सोने पे सुहानाच की. त्यावर आता हसून श्रीचे बाबा बोलतात. काय राजजी, तुम्हाला आवडते का कांदा भजी? इतका वेळ प्रेमाने ह्यांची नोकझोक पाहत असलेल्या राजकडे पाहत हसत तिचे बाबा विचारतात. तसं तो नकारार्थी मान हलवतो. नाही? अरे मग तू तर ही खाऊनच बघ. तुझ्या त्या आवडत्या लिस्टमध्ये आमच्या सासूबाईंची स्पेशल कांदा भजी पण ॲड होईल. ते हसून बोलतात तसं तोही होकारार्थी मान हलवतो. बरं, आलोच मी. श्री, जरा पाहुण्यांकडे लक्ष दे, मी आलोच हातपाय धुवून, म्हणत तिचे बाबा त्यांच्या खोली जातात, जिथे ऑलरेडी तिची आई पण गेली होती. श्रीसुद्धा त्याची विचारपूस करून किचनमध्ये मायाजीला कांदा भजी बनवायला मदतीला जाते. त्या रात्री राजवीरला
पाटील कुटुंबांचे जे प्रेम मिळाले ते त्याच्यासाठी नवीन होते. ज्या हातांनी आजवर फक्त रक्ताचे डाग पाहिले होते त्या हातांना आज श्रीनिकाने बनवलेल्या पिठले भाकरीची चव मिळत होती. राजवीरच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मनोमन ठरवले, काहीही झाले तरी या कुटुंबाचे हसू मी कधीही कोमेजून देणार नाही. श्रीनिकाच्या काळजीने आणि साध्या भोळ्या प्रेमाने राजवीरला माणूस म्हणून जगण्याची नवी उमेद दिली होती. त्या रात्री श्रीनिकाच्या कॉलेजचे गॅदरिंग होते. राजजी, चला ना, आज आमचं गॅदरिंग आहे. तुम्ही आलात तर मला खूप छान वाटेल, श्रीनिकाने हट्ट केला. राजवीरला बाहेर पडणे धोक्याचे वाटत होते, पण श्रीनिकाचा तो निरागस चेहरा तो नाकारू शकला नाही. तसंही तो या काही तासातच घरचाच एक सदस्य बनला गेला होता. शेवटी मायाजी, श्रीनिका आणि राजवीर तिघेही कॉलेजकडे निघाले. घरच्या ओसरीवर निवास पाटील आणि सुमती पाय पसरून बसले होते. लवकर या पोरांनो, आम्ही वाट पाहतो. सुमतीने दुरूनच हात हलवून निरोप दिला. तिला काय माहीत होतं की हा तिचा आपल्या लेकीचा शेवटचा निरोप होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. पाटील कुटुंबांचे घर गावाच्या टोकाला शेतात असल्याने तिथे रात्री शुकशुकाट असायचा. अचानक 2 काळ्या कार घरासमोर येऊन थांबल्या. हातात तलवारी आणि बंदुका घेतलेले 7-8 जण बाहेर पडले. त्यांच्या टोळीचा म्होरक्या होता गज्जू, जो राजवीरचा जुना कट्टर शत्रू होता. कुठे आहे राजवीर मल्होत्रा? गज्जूने ओरडून विचारले. राज, तो तर पाहुणा आहे आमचा. तुम्ही कोण? निवास पाटील दचकून उभे राहिले. पाहुणा? म्हाताऱ्या, तुला माहिती नाही तू कुणाला आश्रय दिलास? तो या मुंबईचा सर्वात मोठा खुनी माफिया डॉन राजवीर मल्होत्रा आहे. गज्जू क्रूरपणे हसून म्हटला. खोटं बोलताय तुम्ही. आमचा राज तसा नाहीये, निवास पाटील रागात बोलले. मात्र ते ऐकून सुमतीच्या हातातून तांब्या खाली पडला. सत्य बघायचे? गज्जूने रागाने तलवारीचा एक वार सुमतीच्या खांद्यावर केला. सुमती किंचाळून खाली पडली. सुमती! निवास पाटील तिला वाचवायला धावले, पण गज्जूच्या माणसांनी त्यांना धरले. सांगा, कुठे गेलाय तो? नाहीतर या बाईला जिवंत सोडणार नाही. एका मागोमाग एक वार करत त्यांनी सुमतीला रक्ताच्या थरवळीत पाडले. निवास पाटलांच्या पोटात गज्जूने चाकू खुपसला. राजवीरने आमची माणसं मारली. आज आम्ही त्यांचं हे घर उद्ध्वस्त करणार, म्हणतच तो गज्जूभाई तिकडून निघून गेला. खरं तर हा गज्जूभाई लोकल डॉन होता, या गावचा, जो फक्त मोहरा होता. अर्ध्या तासानंतर गॅदरिंग आटोपून हसत खेळत श्रीनिका, राजवीर आणि मायाजी घरी परतले. पण घराच्या गेटजवळ येताच राजवीरला रक्ताचा वास आला. त्याचे शरीर थरथरू लागले. राजजी, काय झालं? श्रीनिकाने विचारले. पण राजवीर काही बोलण्याआधीच श्रीनिका धावत घराच्या आत गेली आणि तिची किंकाळी वातावरणात घुमली. आई, बाबा! समोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. सुमतीचा देह शांत झाला होता. तिचे डोळे उघडेच होते, जणू ती आपल्या लेकीची वाट पाहत होती. निवास पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, पण त्यांचे प्राण अजून कंठाशी होते. राजवीर धावत गेला आणि निवास पाटलांना उचलले. सर, सर, डोळे उघडा. मला माफ करा, हे माझ्यामुळं झालं. तो आता डोळ्यात पाणी आणून म्हणाला. त्याला संशय आला होता की इथे नक्की काय घडले असावे, कारण त्याच्या मेन दुश्मनाचे लॉकेट, जे इनिशियल लेटरचे होते, ते तो गज्जूभाई तिथे मुद्दामून टाकून गेला होता. तोच निवास पाटलांनी थरथरत्या हातांनी राजवीरच्या कानफाडात एक जोरदार लगावली. त्यांच्या डोळ्यात संताप आणि दुःख दोन्ही होते. राज, तू तू कोण आहेस? खरं सांग, माझ्या सुमतीचा बळी कुणामुळे गेला? राजवीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने मान खाली घातली. मी राजवीर मल्होत्रा आहे, मुंबईचा डॉन. गज्जूने माझ्या सुडापोटी हे केलं. मला माफ करा सर, मी तुमचं आयुष्य बर्बाद केलं. श्रीनिका हे ऐकून सुन्न झाली होती. ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं तो एक खुनी होता. निवास पाटलांनी आपल्या रक्ताने माखलेला हात राजवीरच्या खांद्यावर ठेवला. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांनी श्रीनिकाचा हात धरला आणि राजवीरच्या हातात दिला. राज, मी आता श्वास सोडणार, पण जाता जाता माझ्या पोरीचा हात तुला दिलाय. तू क्रूर असशील, पण तुझ्या डोळ्यातलं श्रीनिकाबद्दलचं प्रेम खरं आहे.
जे मला दिसत होतं. आजपासून ही तुझी जबाबदारी. राजवीरने श्रीनिकाचा हात घट्ट पकडला. मी वचन देतो बाबा, मरेपर्यंत तिची सावली होऊन राहील. आजपासून राजवीर मल्होत्रा संपला. आता फक्त श्रीनिकाचा राज उरलाय. असं म्हणून तिच्याच वडिलांच्या हातातून येणारे रक्त त्याने आपल्या हातावर घेऊन तिच्या भांगेत भरले. तसे इकडे निवास पाटील यांच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक हसू उमटले. त्यांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि त्यांचा हात जमिनीवर विसवला. बाबा! श्रीनिकाचा आक्रोश पोवईच्या त्या शांत रात्रीला चिरून गेला. राजवीरने श्रीनिकाला आपल्या छातीशी कवटाळले. त्याने मनोमन शपथ घेतली, ज्या हाताने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं त्यांना मी नरक दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि श्रीनिकाला या जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवेन. पण तोच त्याला एक अनपेक्षित मेसेज आला आणि मायाजीच्या भरवशावर आपल्या या गोड बायकोला त्याने तिथेच सोडून जावे लागले, ज्याचे कारण अजूनही त्याने श्रीला सांगितले नव्हते. पण श्रीच्या या 6 महिन्यात कसलीच नाराजगी नव्हती. पण मायाजीच्या मनात आपल्या या नात जावईमुळे आपली मुलगी आणि जावई गेल्याचा राग आहे, जो आपला हा नायक राज मल्होत्रा दूर करेल का? हे शिक्षक बनणे खरंच त्याने प्रामाणिक रस्त्यावर जाण्याची शपथ जी घेतली आहे त्यासाठीच आहे की अजून काही त्याच्या मनात आहे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राजवीर मल्होत्रा. नवीन असाल चॅनलवर आणि माझी ही कथा आवडत असेल तर आजच सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला, कारण अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील या चॅनलवर. धन्यवाद.